नमस्कार माझ्या भावी शिक्षक मित्र मैत्रिणींनो, ए प्लस गुरु या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर मी निखिल भगत तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण पेशी कशाला म्हणतात, पेशीची रचना कशा पद्धतीची आहे, कशा पद्धतीची प्रोकॅरियोटिक सेल आहे, कशा पद्धतीची युकॅरियोटिक सेल आहे याच्याबद्दलची माहिती बघितली. पेशीमध्ये कशा पद्धतीनं पुनरुत्पादन होते, प्रोडक्शन कसं होते, रिप्रोडक्शन कशा पद्धतीनं होते याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती बघितली. आता आपला मूळ मुद्दा सुरू होते की सायन्स म्हणजे काय याच्यापासून आपण सुरुवात करत आहोत. ओके, चला मग आपण सुरुवात करू. की बघा की सगळ्यात पहिला शब्द आहे आपल्या समोर सायन्स. बघा आता हा जो काही सायन्स हा शब्द आहे, हा शब्द जो बनलेला आहे, हा शब्द बनलेला आहे सायन्शिया. कोणत्या शब्दापासून? सायन्शिया या लॅटिन शब्दापासून बनलेला आहे ना. की सायन्स हा शब्दाची उत्पत्ती कशी झाली, तर त्याची उत्पत्ती झाली सायन्शिया या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. आणि या सायन्शियाचा अर्थ होते नॉलेज. या सायन्शियाचा अर्थ काय होते? नॉलेज, किंवा यालाच म्हणतो आपण टू नो. मग आपल्या समोर पुन्हा एक प्रश्न पडला की नॉलेज म्हणजे काय किंवा टू नो म्हणजे काय. बघा, तर नॉलेजचा अर्थ काय होते मित्रांनो, की आपलं हे जे काही भौतिक जग आहे, या भौतिक जगामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत, ज्या काही घडामोडी घडत आहेत, जे काही घडत आहे त्याचं व्यवस्थित, स्ट्रक्चराइज आणि क्रमबद्ध व्यवस्थित ज्ञान असणे म्हणजे सायन्स होते. काय लक्षात आलं? की आपलं हे जे काही भौतिक जग आहे, या भौतिक जगामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहे त्याचं व्यवस्थित अरेंज, स्ट्रक्चराइज नॉलेज असणं, माहिती असणं, याला म्हणलं जाते नॉलेज. उदाहरण जर घेतो म्हटलं तर बघा की आपल्याला आवाज ऐकू येतो, ध्वनी ऐकू येतो. मग हा ध्वनी कसा निर्माण झाला, का बरं ऐकू येतो, कशा पद्धतीनं तो तयार झाला, त्याच्या मागे काय कारण आहे, याचं जे व्यवस्थित आणि क्रमबद्ध अशा पद्धतीचं जे काही नॉलेज असते त्याला म्हणल्या जाते सायन्स. लक्षात आलं? म्हणजे सायन्स म्हणजे काय, तर तुमच्या लक्षात आलं की सायन्स हा जो शब्द आहे हा सायन्शिया या लॅटिन शब्दापासून बनला. आणि सायन्शियाचा अर्थ काय होते? नॉलेज. आणि नॉलेज म्हणजे काय, तर आपल्या आजूबाजूला ज्या काही घडामोडी घडत आहे त्याचं व्यवस्थित आणि क्रमबद्ध माहिती असणे. ओके, मग आता क्रमबद्ध माहितीसाठी आपल्याला सायन्स शिकायचं आहे, म्हणून या सायन्सला आपण काय करतो? कॅटेगराइज करतो. मग सायन्सला ज्यावेळेस आपण कॅटेगराइज करतो तर सायन्सच्या मुख्य दोन भागामध्ये कॅटेगरायझेशन होते. पहिलं आहे नॅचरल सायन्स. पहिलं कोणतं आहे? नॅचरल सायन्स. नॅचरल सायन्सलाच आपण म्हणतो नाव मराठीमध्ये नैसर्गिक विज्ञान. लक्षात आलं का? तर दुसरं आहे फिजिकल सायन्स, म्हणजे यालाच म्हणतो आपण भौतिक विज्ञान. म्हणजे सायन्स आहे, या सायन्सला आपण दोन भागामध्ये कॅटेगराइज केलं. पहिले केलं नॅचरल सायन्स आणि दुसरं केलं फिजिकल सायन्स, भौतिक विज्ञान. आणि जेव्हा भौतिक विज्ञानाला जेव्हा आपण विभाजित करतो तर भौतिक विज्ञानाला करतो आपण दोन भागामध्ये डिवाइड. पहिला करतो आपण केमिस्ट्री, ज्याला म्हणतो आपण रसायनशास्त्र, रसायनाचं शास्त्र. रसायनशास्त्र, रसायनाचं शास्त्र म्हणजे कसं की दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन जर मिळला तर पाणी तयार होते. हे काय झाली? केमिकल रिएक्शन. म्हणजे कोणतं रसायन आलं आणि कोणत्या रसायनामुळे काय होते, दोन रसायन किंवा दोन पेक्षा जास्त रसायन आल्यामुळं काय घडामोडी घडतात, काय रिएक्शन्स होतात, याची ज्याच्यामध्ये माहिती आपण बघतो त्याला म्हणलं जाते रसायनशास्त्र. तर दुसरं आहे फिजिक्स, ज्याला आपण म्हणतो भौतिक शास्त्र. भौतिक शास्त्र, फिजिक्स. आता भौतिक शास्त्राचा ज्यावेळेस विचार करतो तर भौतिक जग कशा पद्धतीचं आहे, इथं ध्वनी कशा पद्धतीने तयार होते, त्याच्यानंतर इथं इलेक्ट्रिसिटी कशा पद्धतीने तयार होते, इथं प्रकाश म्हणजे काय आहे, इथं युनिट म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय, शक्ती म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, असा ज्याचा अभ्यास केला जाते ते सगळ्या गोष्टी येतात फिजिक्समध्ये. तर आपण जो काही आता सुरुवातीला शिकत आहे ते आहे बायोलॉजी. तर बायोलॉजी बद्दल माहिती घेऊ की हे जे नॅचरल सायन्स आहे, या नॅचरल सायन्सला आपण दोन भागामध्ये विभाजित करतो. एक करतो झूलॉजी मध्ये, ज्याला म्हणतो आपण जंतु विज्ञान, आणि दुसरं करतो बॉटनी. म्हणजे एक आहे जंतु विज्ञानामध्ये मग आपण कोणाचा विचार करतो तर जंतु विज्ञानामध्ये जेवढ्याही काही आपले प्राणी आहेत त्या सर्व प्राण्यांचा अभ्यास, सजीव प्राण्यांचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जाते ते आहे झूलॉजी. आणि ज्याच्यामध्ये वनस्पतीचा अभ्यास केला जाते. मग वनस्पतीचे प्रकार कशा पद्धतीचे आहे, वनस्पतीमध्ये कशा पद्धतीनं प्रजोत्पादन होते, किती प्रकारच्या वनस्पती आहेत, या सगळ्या गोष्टीचा जो अभ्यास करतो आपण ते करतो आपण बॉटनीमध्ये. लक्षात आलं का? चला पुढे चालू.
की सर्वात पहिले आता बायोलॉजी याच्याबद्दल माहिती घेऊ. बायोलॉजी, आता हे जे काही बायोलॉजी आहे, बायोलॉजी म्हणजे होते जीवशास्त्र. बायोलॉजीचा अर्थ काय होते? जीवशास्त्र. आणि हे जे काही जीवशास्त्र आहे म्हणजे बायोलॉजीचा जर कोणी जनक आहे, फादर ऑफ बायोलॉजी म्हणून कोणाला ओळखल्या जाते? तर फादर ऑफ बायोलॉजी म्हणून ओळखल्या जाते अरिस्टॉटलला. पण बायोलॉजी हा जो शब्द आहे, हा शब्द अरिस्टॉटलने दिलेला नाही. तर बायोलॉजी हा जो शब्द दिला, हा शब्द दिलेला आहे लेमार्क. हा फ्रान्सचा व्यक्ती होता आणि दुसरा व्यक्ती आहे ट्रेव्हिरेनस, जो कुठचा होता? जर्मनीचा. म्हणजे बायोलॉजीचा जनक कोण? तर बायोलॉजीचा जनक आहे अरिस्टॉटल. पण बायोलॉजी हे जे काही नाव दिलं, हे कोण दिलं? हे नाव दिलं आहे लेमार्क आणि हे नाव दिलं आहे ट्रेव्हिरेनस यांनी. आणि लेमार्क कुठचा होता? तर हा होता फ्रान्सचा आणि ट्रेव्हिरेनस कुठचा होता? तर जर्मनीचा. ओके, मग आता येऊ आपण झूलॉजी. झूलॉजी म्हणजे जंतुविज्ञान, प्राणीशास्त्र. लक्षात आलं का? आणि या झूलॉजीचा जर जनक कोणी असेल तर झूलॉजीचा जनक म्हणजे प्राणीशास्त्राचा जनक कोण आहे? तर प्राणीशास्त्राचा जनक आहे अरिस्टॉटल. अरिस्टॉटल आता 2 वेळा जनक झाला. एकदा झाला बायोलॉजीचा जनक अरिस्टॉटल आणि झूलॉजीचा जनक सुद्धा कोण आहे? अरिस्टॉटल आहे. आणि अरिस्टॉटल यांनी काय केलं? तर यांनी एक पुस्तक लिहिलं ज्याचं नाव आहे हिस्टोरिया ऑफ ॲनिमेलियम. कोणतं पुस्तक लिहिलं? हिस्टोरिया ऑफ ॲनिमेलियम. आणि हे हिस्टोरी ऑफ ॲनिमेलियम लिहिलं. या पुस्तकामध्ये त्यांनी 500 सजीवांचं वर्गीकरण केलं, 500 सजीवांना कॅटेगराईज केलं. म्हणून आपण त्यांना म्हणतो फादर ऑफ बायोलॉजी. फादर ऑफ बायोलॉजी आपण अरिस्टॉटलला का बरं म्हणतो? तर लक्षात आलं तुमच्या की त्यांनी काय केलं की सगळ्यात पहिले बायोलॉजीला अभ्यास करण्यासाठी सुरुवात केली आणि त्यांना आपण प्राणीशास्त्राचा जनक म्हणतो. प्राणीशास्त्राचा म्हणजे झूलॉजीचा जनक म्हणतो. झूलॉजीचा जनक का बरं म्हणतो? कारण त्यांनी एक पुस्तक लिहिलं हिस्टोरिया ऑफ ॲनिमेलियम आणि यात त्यांनी 500 सजीवांचं वर्गीकरण केलं आहे. लक्षात आलं का? मग वनस्पती शास्त्राचा जनक कोण? तर वनस्पती शास्त्राचा जनक आहे थिओफ्रेस्टस. कोण आहे? थिओफ्रेस्टस. आणि थिओफ्रेस्टसने एक पुस्तक लिहिलं ज्या पुस्तकाचं नाव आहे हिस्टोरिया ऑफ प्लांटारम. कोणतं पुस्तक लिहिलं? हिस्टोरिया ऑफ प्लांटारम. आणि यांनी हिस्टोरिया ऑफ प्लांटारम मध्ये 500 वनस्पतीचं वर्गीकरण करा. जर अरिस्टॉटलचा विचार केला आपण, त्या अरिस्टॉटलचा विचार केला तर अरिस्टॉटल कशाचा जनक? तर प्राणीशास्त्राचा. कोणतं पुस्तक लिहिलं? तर हिस्टोरिया ऑफ ॲनिमेलियम. लक्षात आलं का? हिस्टोरिया ऑफ ॲनिमेलियम. लक्षात आलं का? आणि त्याच्यामध्ये त्यांनी 500 प्राण्यांचं वर्गीकरण केलं. तर जर वनस्पतीचा जनक विचार आपण केला तर वनस्पतीचा जनक आहे कोण? वनस्पती शास्त्राचा जनक आहे थिओफ्रेस्टस. आणि थिओफ्रेस्टस यांनी कोणतं? हिस्टोरिया ऑफ प्लांटारम यांनी 500 वनस्पतीचं वर्गीकरण केलं. तर वैद्यक शास्त्राचा जनक जर कोणी विचारला तर त्याचं नाव आहे हिप्पोक्रेटस. हिप्पोक्रेटस कोण्या शास्त्राचा जनक आहे? वैद्यक शास्त्राचा. वैद्यक शास्त्राचा जनक कोण आहे? हिप्पोक्रेटस. ओके, चला पुढे चालू. मग आता आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, आपल्याला तो अभ्यास करायचा बायोलॉजीचा. मग बायोलॉजीचा अभ्यास करा. बायोलॉजी हा जो शब्द बनलेला आहे हा 2 शब्दापासून बनला आहे. एक आहे बायो, बायो म्हणजे होते जिवंत, आणि दुसरा आहे लॉजी म्हणजे होते शास्त्र. म्हणजे जिवंत वस्तूचा अभ्यास करणारं जे काही शास्त्र आहे, बघा कशाचं? जिवंत वस्तूचा अभ्यास करणारं जे काही शास्त्र आहे त्या शास्त्राला म्हणलं जाते बायोलॉजी. लक्षात आलं का? बायो म्हणजे काय होते? बायो म्हणजे होते जिवंत आणि लॉजीचा अर्थ होते शास्त्र. म्हणजे जिवंत वस्तूचा अभ्यास करणारं जे काही शास्त्र आहे त्याला म्हणलं जाते बायोलॉजी. मग प्रश्न येते की जिवंत वस्तू कशाला म्हणतात? काय असे गुण आहे की एखादी वस्तू जिवंत असते आणि एखादी वस्तू निर्जीव असते? बघा खूप इम्पॉर्टंट आहे की एखादी वस्तू जिवंत आहे म्हणजे तिच्यामध्ये काय अशा घडामोडी घडणार आहे आणि एखादी वस्तू निर्जीव आहे तिच्यामध्ये काय घडामोडी घडणार. बघा जर एखादी वस्तू जिवंत असेल तर ते श्वसन करेल. एखादी वस्तू जर जिवंत असेल तर ते काय करणार आहे? श्वसन करणार आहे. दुसरं आहे का तिच्यामध्ये वाढ होईल. म्हणजे ज्या वेळेस आता आपण श्वसन करतो का? तर हो सर, आपण काय करतो? श्वसन करतो. लक्षात आलं का? मग त्याच्यानंतर वाढ, ग्रोथ. आपली वाढ होत आहे का? आपण ज्यावेळेस जन्माला आलो ते इथपर्यंत होत असं हितभर होतो आपण. आता 5, 5.5, 6 फूट, 6.5 फूट उंची आपली झाली. बरोबर आहे, आपण रुंद झालो. म्हणजे आपल्या शरीराची वाढ होत आहे का? नक्कीच वाढ होऊन राहिली. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये आपल्याला डेव्हलप करण्यासाठी आणि आपल्या शरीराला व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला पोषणाची गरज आहे. आपल्याला पोषणाची गरज आहे. आपल्या शरीरामध्ये डायजेशन होते, आपल्या शरीरामध्ये पचन होते. आपण जे काही अन्न खातो ते अन्न खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ते पचल्या जाते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. हे सजीवाचं लक्षण आहे. त्याच्यानंतर आहे उत्सर्जन. उत्सर्जन, एक्सक्रेशन. लक्षात आलं का?
आपण जे काही अन्न खातो सकाळी आणि त्याच्यातून आपल्याला युरिनला जावं लागते, एक्सक्रेशन होते, आपल्याला संडासला जावं लागते, हे एक्सक्रेशन होते म्हणजे टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक सिस्टम आहे जे निर्जीव वस्तूमध्ये नाही. आणि त्याच्यानंतर एक येते प्रजोत्पादन, रिप्रोडक्शन. आपल्यासारखा दुसरा जीव तयार करण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे ते सजीव असतात. लक्षात का? बघा बरं, आपल्याच सारखा दुसरा जीव, आई आणि बाबा एकत्र आले त्याच्यातून आपण जन्माला आलो, म्हणजे आपल्याच सारखा आपण दुसरा जीव तयार केला की नाही केला? आपल्यासारखा दुसरा जीव आपण तयार केला. त्याच्यानंतर चयापचय, याला म्हणलं जाते मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझम म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या काही रासायनिक घडामोडी होतात त्याला म्हणलं जाते चयापचय. लक्षात आलं का? आता रासायनिक घडामोडी म्हणजे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे. काय? अॅनाबॉलिझम. अॅनाबॉलिझम म्हणजे काय होते की चयापचय जे आहे मेटाबॉलिझमचे दोन प्रकार पडतात. एक पडतात अॅनाबॉलिझम. अॅनाबॉलिझम म्हणजे काय होते मित्रांनो, बघा की नवीन पदार्थ तयार होतात, बांधकामासाठी नवीन पदार्थ तयार होतात. म्हणजे अशा रासायनिक क्रिया होतात की ज्याच्यातून काय होते की बांधकाम, आपल्या शरीराची झीज वगैरे भरून काढणं, आपल्याला एनर्जी मिळण्याचं जे काही काम होते ते कोणत्या रिएक्शन मध्ये होते? तर ते होते अॅनाबॉलिक रिएक्शन मध्ये. आता दुसरी जी काही आहे ते आहे कॅटाबॉलिझम, म्हणजे पदार्थ तुटून ऊर्जा निर्माण होते. लक्षात आलं का? याला म्हणलं जाते तोड प्रक्रिया. म्हणजे बांधकाम प्रक्रिया ज्याच्यामध्ये होते, ज्याच्यामध्ये आपलं शरीर बांधलं जाते, ज्याच्यामध्ये सेल डिव्हिजन वगैरे ह्या ज्या काही प्रक्रिया होतात त्याला म्हणलं जाते केमिकल रिएक्शन मध्ये अॅनाबॉलिझम. म्हणजे नवीन पदार्थ तयार होतात कशासाठी? ह्याच्यात बांधकाम प्रक्रिया ज्याच्यामध्ये होते ज्याला म्हणतो आपण अॅनाबॉलिझम. तर कॅटाबॉलिझम कशाला म्हणतो? पदार्थ तुटून ऊर्जा निर्माण होते, तयार होते, त्याला म्हणलं जाते कॅटाबॉलिझम. कट, बघा अॅना म्हणजे बांधणे, कट म्हणजे तोडणे. इथं बघा कॅट. लक्षात आलं का? पदार्थ तुटून ऊर्जा तयार होते म्हणजे कॅटाबॉलिझम. अॅनाबॉलिझम म्हणजे काय होते का ज्याच्यातून नवीन पदार्थ तयार होते. ओके. आणि त्याच्यानंतर मग आहे विकास. त्याच्यानंतर आहे विकास. विकास म्हणजे आपण ज्यावेळेस जन्माला आलो त्यावेळेस आपण छोटं होतो, आता आपण काय झालं तरुण अवस्थेत आहे, याच्यानंतर आपलं आणखी डेव्हलपमेंट होईल, आपण म्हातार होऊ आणि फायनली संपून जाऊ. तर ह्या ज्या काही आहे हे जे कॅरेक्टर ज्यांच्यामध्ये असते त्या वस्तू काय असतात? सजीव असतात. आता फॉर एक्झाम्पल माझ्या जवळ जर समजा एखादी पेन आहे किंवा इथं बसलेल्या इथं जे काही खुर्च्या आहेत, या खुर्च्या श्वसन करतात का? तर खुर्च्या श्वसन करणार नाहीत. त्याच्यानंतर त्यांची वाढ होणार आहे का? 100 वर्ष मी ठेवलं तर त्या खुर्च्यांची वाढ होणार आहे का? तर नाही. त्या पोषण करणार आहेत का? तर त्या पोषण करणार नाहीत. ते पचन करतात का? तेही नाही. त्याच्यानंतर त्या उत्सर्जन करतात का? तेही नाही. त्याच्यानंतर ते प्रजोत्पादन, एक खुर्ची आपण अशीच ठेवली तर 100 वर्ष ठेवली तर तिच्यापासून दुसरी खुर्ची तयार होईल का? तर नाही. आणि त्याच्यानंतर चयापचय, त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम, केमिकल रिएक्शन होत आहे का? तर नाही. आणि ते विकास होईल का तिचा? तर तिचा विकासही होत नाही. माहित पडलं का एवढीशी खुर्ची होती मग ते वाढत 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 इतकी मोठी झाली, मग ते म्हातारी झाली आणि शेवटी मेली, असं काही दिसते का? तर नाही. तर हे जे कॅरेक्टर ज्यांच्यामध्ये असतात तेच वस्तू काय असते? जिवंत असते. अदरवाईज ते डेड असते. मग प्रश्न येते की वनस्पती ह्या सजीव आहेत का निर्जीव आहेत? मग वनस्पती या सजीव आहेत की निर्जीव आहेत? तर बघा, वनस्पती या सजीव आहेत का? हो, वनस्पती सजीव आहेत. का बरं सजीव आहे? बघा, वनस्पती श्वसन करते का? वनस्पतीमध्ये सुद्धा श्वसन होते. वनस्पतीची वाढ होते का? वनस्पतीमध्ये वाढ होते. वनस्पतीमध्ये पोषण होते का? न्यूट्रिशन होतात का? त्याच्यामध्ये घेतले जाते. डायजेशन पण होते, उत्सर्जन पण होते. वनस्पती आपल्यासारखा दुसरा जीव तयार करते का? तर हो, वनस्पती आपल्यासारखा दुसरा जीव तयार करते. त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन होतात का? म्हणजे अॅनाबॉलिक रिएक्शन होते आणि कॅटाबॉलिक रिएक्शन होते का? तर हो. आणि वनस्पतीचा विकास होते का? तर हो, वनस्पतीमध्ये विकास सुद्धा होते. वनस्पती विकास होते म्हणजे पहिलं रोपटं राहते, त्याच्यानंतर ते एक झाड बनते, खूप मोठं वृक्ष बनते, त्याच्यानंतर मग एक कालांतरानं ते डेड होते. म्हणजे ह्या जे काही कॅरेक्टर आहेत हे वनस्पतीमध्ये सुद्धा आहे. म्हणजे वनस्पती हे सुद्धा जिवंत असते. ओके, चला मग पुढे आलो आपण. मग आता जे आपल्याला सजीवांचा अभ्यास करायचा आहे बायोलॉजीच्या, त्या बायोलॉजीच्या सजीवांचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येईल की आपल्याला सजीवांचा व्यवस्थित क्रमबद्ध आणि स्ट्रक्चराइज अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला बायोलॉजी सजीवांना 2 भागामध्ये कॅटेगराईज करावं लागेल. हे सगळ्यात पहिले आयडिया देणारा जो कोणी व्यक्ती होता तो होता जॉन रे. तर हा जो जॉन रे आहे यांनी काय केलं की जीवांच्या वर्गीकरणाला, सजीवांच्या वर्गीकरणाला वैज्ञानिक आधार दिला. की आपण काय करायला पाहिजे बाबा, आपण एक काम करायला पाहिजे की हे जे काही सजीव आहेत या सजीवांना कॅटेगराईज करायला पाहिजे. म्हणजे काय होईल? कॅटेगराईज केल्यानं अभ्यास करायला सोपं जाईल. काय होणार? अभ्यास करण्यासाठी सोपं जाईल. म्हणून यांनी काय केलं का त्याला वैज्ञानिक आधार दिला.
आता आधुनिक वर्गीकरणाचा आधार कोणी दिला, तर तो दिला कॅरोलस लिनियस यांनी. म्हणजे यांनी फक्त काय दिला, आधार दिला, त्यांनी फक्त सुचवलं. पण ऍक्च्युअल कॅटेगरायझेशन कोणी केलं, ऍक्च्युअल कॅटेगरायझेशन केलं आहे ते कॅरोलस लिनियस यांनी. काय केलं यांनी, आधुनिक वर्गीकरणापर्यंत आधार दिला. आधुनिक वर्गीकरणाने काय दिला, आधार दिला. आणि यांनाच कॅरोलस लिनियस यांना म्हणलं ते फादर ऑफ टॅक्झोनॉमी. काय म्हणलं ते, फादर ऑफ टॅक्झोनॉमी. लक्षात आलं का. मग आता यांनी जे काही कॅरोलस लिनियस आहे, या कॅरोलस लिनियसने काही पुस्तकं लिहिले, ते पुस्तकं विचारू शकते. एक लिहिलंय त्यांनी क्लासेस प्लांटारम, त्याच्यानंतर दुसरं पुस्तक लिहिलंय त्यांनी फिलॉसॉफिया बोटानिका, त्याच्यानंतर लिहिलंय जेनेरा प्लांटारम, आणि त्याच्यानंतर लिहिलंय सिस्टम ऑफ नेचर, म्हणजे या निसर्गाची सिस्टम कशी आहे. तर या निसर्गाची सिस्टम कशी आहे, तर निसर्गाने एक काम केलेलं आहे की सजीवांना 2 भागात विभाजित केलं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. कोणत्या पुस्तकानुसार, सिस्टम ऑफ नेचर नुसार. ती सजीवांना काय केलं आहे, निसर्गानं 2 भागात विभागले आहे. मग कोणते ते 2 आहे, ते 2 विभाग आहे. पहिला विभाग आहे वनस्पती जग. मित्रांनो बघा कोणता आहे, वनस्पती जग, म्हणजे प्लांट किंगडम. याला लक्षात, वनस्पतींचं जग एक प्लांट किंगडम आहे. आणि दुसरं कोणतं जग आहे, तर ते आहे प्राण्यांचं जग, याला म्हणतो आपण ऍनिमल किंगडम. म्हणजे काय झालं की वर्गीकरणाला आधार दिला. आधुनिक वर्गीकरणाचा आधार कोणी दिला, असा प्रश्न जर विचारला तर कॅरोलस लिनियस. कोणाला फादर ऑफ टॅक्झोनॉमी म्हणले जाते, तर कॅरोलस लिनियस. कॅरोलस लिनियसने लिहिलेले पुस्तकं कोणते, तर क्लासेस प्लांटारम, फिलॉसॉफी ऑफ बोटानिका, जेनेरा प्लांटारम आणि सिस्टम ऑफ नेचर. कोणता आहे, सिस्टम ऑफ नेचर. आणि या सिस्टम ऑफ नेचर या पुस्तकामध्ये त्यांनी काय केलं का, सजीवाला 2 भागामध्ये विभाजित केलेलं आहे. आणि हे 2 भाग कोणते, एक आहे वनस्पतीचं जग म्हणजे प्लांट किंगडम, आणि दुसरं आहे प्राणी जग, याला म्हणतो आपण ऍनिमल किंगडम. म्हणजे यांनी सरळ सरळ सांगितलं की सजीवाला 2 भागात विभागता येते. एक भाग कोणता, तर वनस्पतीचा, आणि दुसरा भाग कोणता, तर प्राण्यांचा. लक्षात आलं का. पुन्हा काय काम केलं यांनी, तर पुन्हा यांनी काम केलं द्विनाम पद्धती. सजीवांना 2 नाव देण्याची पद्धती यांनी शोधून काढली. लक्षात आलं का. त्यातलं पहिलं नाव राहते वंश नाव आणि दुसरं नाव राहते जाती नाव. हे तर नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू आपण. आता फक्त आपल्याला बघायचं आहे की वर्गीकरण कशा पद्धतीचं. ओके, तर मग आता लक्षात आलं तुम्हाला फादर ऑफ टॅक्झोनॉमी. टॅक्झोनॉमीच्या पायऱ्या कोणत्या, पहिले आयडेंटिफिकेशन. पहिली पायरी आयडेंटिफिकेशन. तो प्राणी वनस्पती आहे, कोणत्या प्राण्यामध्ये ते त्याचं आयडेंटिफिकेशन. नंतर तो प्राण्यांमध्ये पण कुठे येते याचं वर्गीकरण, म्हणजे याला म्हणते क्लासिफिकेशन. आणि त्याच्यानंतर त्याला नाव द्यायचं. त्याचं नाव आहे, जे काही नाव देणार आहे, जसं आहे बोस इंडिकस, राना टायग्रिना, ठीक आहे ना, पॅन्थेरा लिओ, अशी जे नावं द्यायचे आहे का ते कोण्या याच्यामध्ये ते त्याला नामकरण करायचं आहे, तर ते नाम आपण करू नोमेनक्लेचर, म्हणजे त्याला करू आपण नामकरण. आता हे नामकरण वगैरे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणारच आहोत. सध्या आपला जो मुद्दा आहे की सजीवांना कशा पद्धतीचं कॅटेगरायझेशन केलं. ओके, चला पुढे जाऊ आपण. तर आपल्या लक्षात येईल की आपण पाहिलं, काय बघितलं की जीवांच्या वर्गीकरणाला वैज्ञानिक आधार देणारा पहिला व्यक्ती कोण. बघा हा प्रश्न मी पुन्हा घेत आहे की सजीवांच्या वर्गीकरणाला वैज्ञानिक आधार देणारा व्यक्ती कोण, तर तो आहे जॉन रे. त्याच्यानंतर आहे 2 जगामध्ये वर्गीकरण कोणी केलं, 2 किंगडम क्लासिफिकेशन कोणी केलं, तर ते केलं कॅरोलस लिनियस. आणि या कॅरोलस लिनियसला आपण काय म्हणतो, फादर ऑफ टॅक्झोनॉमी. ठीक आहे. आणि कॅरोलस लिनियस यांनी कोणत्या 2 भागामध्ये विभागणी केली, तर माहिती आहे आपल्याला, एक आहे प्लांट किंगडम आणि दुसरा कोणता आहे, ऍनिमल किंगडम. त्याच्यानंतर तिसरा व्यक्ती आला. त्या तिसरा व्यक्ती आला आणि त्यांनी सांगितलं का नाही, सजीवांना 2 भागामध्ये विभागले जात नाही, सजीवाला 3 भागामध्ये विभागता येते. मग तो व्यक्ती कोण आहे, तो आहे अर्नेस्ट हेकल. तो नाव आहे त्याचं अर्नेस्ट हेकल नावाचा व्यक्ती आला. यांनी जे काही सांगितलं की सजीवांना 3 जगामध्ये विभागता येते, ते जग आहे 3 किंगडम क्लासिफिकेशन कोणी दिलं, तर अर्नेस्ट हेकल यांनी दिलं. आणि मग यांनी करून दाखवलं का, बघा पहिला आहे तर वनस्पती जग आहे, दुसरं कोणतं आहे तर प्राण्याचं जग आहे, आणि तिसरं कोणतं आहे तर प्रोटिस्टा. लक्षात घ्या, तिसरं कोणतं जग आहे तर प्रोटिस्टा. म्हणजे पहिलं कोणतं किंगडम आहे तर प्लांट किंगडम, दुसरं कोणतं आहे तर ऍनिमल किंगडम, आणि तिसरं कोणतं आहे तर प्रोटिस्टा किंगडम. आणि ह्या प्रोटिस्टा किंगडम मध्ये कोण कोण येते बाबा, तर प्रोटिस्टा किंगडम मध्ये येते अमिबा. लक्षात ठेवायचं, काय येते, अमिबा. दुसरा कोणता आहे तर पॅरामेशियम. त्याच्यानंतर काय येते, युग्लिना. आणि एक पेशीय जेवढेही काही शैवाल वगैरे आहे, जे एक पेशी आहे, ते सगळेच्या सगळे प्रोटिस्टा किंगडम मध्ये जाते. लक्षात आलं की सगळ्यात पहिले वैज्ञानिक आधार देणं. त्याच्यानंतर मग आहे वर्गीकरणाचं काय, आधुनिक वर्गीकरण कोणी केलं, तर कॅरोलस लिनियसने केलं. त्यानं 2 जगामध्ये विभागलं. त्याच्यानंतर आहे अर्नेस्ट हेकल याने 3 जगामध्ये सजीवांना विभागलं. आता 3 जगात विभागल्यानंतर मग आला चौथा व्यक्ती. लक्षात का, तो आहे आर एच विट्टेकर. कोण आहे, आर एच विट्टेकर. म्हणजे पहिला व्यक्ती कोण,
जीवांच्या वर्गीकरणाला वैज्ञानिक आधार देणारा व्यक्ती कोणता? तो आहे जॉन रे. त्यानंतर 2 जगामध्ये वर्गीकरण करणारा व्यक्ती कोणता? तो आहे कॅरोलस लिनियस. कॅरोलस लिनियसलाच आपण काय म्हणतो रे? फादर ऑफ टॅक्झोनॉमी. काय म्हणतो? फादर ऑफ टॅक्झोनॉमी. लक्षात आलं का? हा, टॅक्झोनॉमी. त्याच्यानंतर मग 3 जगामध्ये वर्गीकरण कोणी केलं? तर एर्नस्ट है ना, एर्नस्ट हॅकल यांनी केलं. आणि 5 जगामध्ये वर्गीकरण ज्यानं केलं, मग आता सजीवांना 5 जगामध्ये वर्गीकरण केलं, ते 5 जगामध्ये वर्गीकरण केलं R.H. विट्टाकर यांनी. आणि केव्हा केलं? तर 1969 मध्ये. म्हणजे आता सजीवांचं जे वर्गीकरण केलं R.H. विट्टाकरने, ते विट्टाकरने सांगितलं का सजीवांना 5 भागामध्ये 5 किंगडम मध्ये विभागता येते. मग 5 किंगडम म्हणजे काय झालं? तर पेशीच्या आहेत, पेशीचा शोध लागला आणि त्यावेळेस प्रोकॅरियोटिक सेल आणि इक्युरियोटिक सेल. आता आपण आधीचे जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा, तर तुम्हाला मी व्यवस्थित शिकवलंय. प्रोकॅरियोटिक सेलचं लेक्चर आणि इक्युरियोटिक सेलचं लेक्चर बघितला. हे जेव्हा आपल्याला माहित पडलं का पेशीचे प्रकार पडतात, प्रोकॅरियोटिक सेल आणि इक्युरियोटिक सेल, याच्या आधारावर काय झाले की सजीवांचं 5 भागामध्ये विभाजन झालं. आता हे 5 भाग कोणते? तर सगळ्यात पहिले प्रोकॅरियोटिक सेल आणि इक्युरियोटिक सेल. आता प्रोकॅरियोटिक सेल ज्या आहेत त्या कशा असतात? एक पेशी असतात. आणि प्रोकॅरियोटिक सेलला आपण म्हणतो प्राचीन, आदिम. लक्षात आलं का? किंवा ज्याचा केंद्रक विकसित झाला नाही अशा ज्या काही पेशी असतात त्यांना आपण काय म्हणतो? प्रोकॅरियोटिक सेल. तर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये त्यांनी एक किंगडम टाकला, त्या किंगडमचं नाव आहे मोनेरा. याला म्हणतो आपण मोनेराचं जग. लक्षात आलं का? याच्या सगळ्याच प्रकारचे बॅक्टेरिया टाकले जाते. सगळ्याच प्रकारचे बॅक्टेरिया कशामध्ये जातात? तर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये जातात. ओके. मग दुसरी सेल कोणती आहे बाबा? तर दुसरी सेल आहे आपली इक्युरियोटिक सेल. दुसरी सेल कोणती आहे? इक्युरियोटिक सेल. आता इक्युरियोटिक सेल मध्ये असे सजीव का ज्यांचं एका पेशीपासूनच काम भागते, आणि असे सजीव ज्यांचं अनेक पेशीपासून काम भागते. तर ज्यांचं एकाच पेशीपासून काम भागते ते इक्युरियोटिक सेल मध्ये, त्यांना आपण म्हणतो युनिसेल्युलर, आणि दुसरे आहे मल्टीसेल्युलर. मग आता युनिसेल्युलर म्हणजे सेल कोणती आहे? तर सेल कोणती आहे? इक्युरियोटिक. म्हणजे जिचा न्यूक्लियस डेव्हलप आहे, जे पेशी विकसित आहे, पण जे सजीव आहे विकसित पेशीचे सजीव पण एका पेशीपासून बनलेले, ते आहे किंगडम प्रोटिस्टा. ते कोणत्या याच्यामध्ये गेले? किंगडम प्रोटिस्टा मध्ये गेले. ओके. आता आलो मल्टीसेल्युलर मध्ये. म्हणजे सेल कोणती आहे त्यांच्या शरीरामध्ये? तर युकॅरियोटिक म्हणजे विकसित सेल आहे, पण त्यांचे जे शरीर बनलेलं आहे ते अनेक पेशीपासून बनलेलं आहे. त्यांचं शरीर कसं बनलेलं आहे? अनेक पेशीपासून बनलेलं शरीर आहे त्यांचं. आणि अनेक पेशीपासून बनलेलं आहे म्हणून आपण त्यांना 2 भागामध्ये करतो, की आहे एक विथ सेल वॉल, म्हणजे असे प्राणी का ज्यांच्या शरीरावर सेल वॉल आहे, आणि असे प्राणी का ज्यांच्या शरीरावर सेल वॉल नाही. मग ज्यांच्या शरीरावर सेल वॉल नाही, मग असे कोण आहे? तर ज्यांच्या शरीरावर सेल वॉल नाही त्याच्यामध्ये किंगडम टाकला, किंगडम ॲनिमल. म्हणजे जेवढंही काही प्राण्यांचं जग आहे ते गेलं याच्यात. आतापर्यंत आपण किती किंगडम पाहिले? पहिला आपण पाहिला किंगडम मोनेरा, दुसरा पाहिला किंगडम प्रोटिस्टा, आणि तिसरा किंगडम पाहिला आपण कोणतं? किंगडम ॲनिमल. आणि त्याच्यानंतर ज्यांच्या शरीरावर सेल वॉल आहे त्यांनाही विभागणी केली आपण. तर अशी विभागणी केली जे फोटोट्रॉपिक म्हणजे जे प्रकाश संश्लेषणाचं काम करतात, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, असे सजीव. त्याच्यामध्ये आपण टाकला किंगडम प्लांट, वनस्पतीचं जग. आणि त्याच्यानंतर हेट्रोटॉपिक का जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, जे दुसऱ्यावर अवलंबून असतात, किंवा जे मृतोपजीवी म्हणतो, ज्यांना जे सडल्या कुजलेल्या याच्यावर आपलं जीवन जगतात, असे त्यांना त्याच्यामध्ये टाकलं आपण किंगडम फंगी. म्हणजे R.H. विट्टाकर ज्यावेळेस आले त्यावेळेस प्रोकॅरियोटिक पेशीचा आणि युकॅरियोटिक पेशीचा शोध लागलेला होता. युकॅरियोटिक पेशी कशाला म्हणतात आणि प्रोकॅरियोटिक पेशी कशाला म्हणतात हे सगळं व्यवस्थित समजलं होतं लोकांना. आणि या आधारावर यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन केलं. आणि 5 किंगडम क्लासिफिकेशन मध्ये आपण पाहिलं तर कोणते कोणते किंगडम आहे? एक आहे किंगडम मोनेरा, एक आहे किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लांट, किंगडम फंगी आणि किंगडम ॲनिमल. अशा 5 भागामध्ये सजीवांचं वर्गीकरण केलं. या 5 किंगडम क्लासिफिकेशन मध्ये काय येत नाही? तर याच्यामध्ये एक गोष्ट येत नाही, याच्यामध्ये व्हायरस येत नाही, कारण व्हायरस हे पेशीच्या कॅटेगरीमध्ये येत नाही. मित्रांनो लक्षात ठेवा, याच्यामध्ये व्हायरस हा घटक मोजला जात नाही. ओके. तर काय शिकलो आपण? की सजीवांचं जे काही वर्गीकरण आहे त्याला वर्गीकरणाचा आधार दिला जॉन रे यांनी. 2 जगात वर्गीकरण कोणी केलं? ते कॅरोलस लिनियस यांनी केलं. यांनाच आपण म्हणतो फादर ऑफ टॅक्झोनॉमी. त्याच्यानंतर 3 जगात वर्गीकरण कोणी करणारा व्यक्ती आहे तर तो कोण आहे? अर्नेस्ट हेकल यांनी केलं. कोणत्या जगामध्ये विभाजन केलं होतं? एक किंगडम प्लांट, किंगडम ॲनिमल आणि किंगडम कोणता? फंगी. लक्षात आलं का? फंगीच होता ना? ओके, बघू द्या बरं कोणता आहे. सॉरी, किंगडम प्रोटिस्टा. कोणता? किंगडम प्रोटिस्टा.
त्याच्यानंतर मग आता इथं कोणतं आलं तर आपण त्याच्यानंतर 5 किंगडम क्लासिफिकेशन कोणी केलं तर 5 किंगडम क्लासिफिकेशन केलं आहे R.H. विटाकर यांनी. आणि केव्हा केलं तर 1969 मध्ये केलं. ओके. आणि कोणत्या कोणत्या 5 किंगडम क्लासिफिकेशन मध्ये झालं तर किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लांट, किंगडम फंगी आणि किंगडम आहे ॲनिमल. अशा 5 भागामध्ये आता सजीवांचं वर्गीकरण झालेलं आहे. आणि आता हे 5 याच्यामध्ये झाल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे का कोणत्या किंगडम मध्ये कोणत्या आहे. हे माहिती आपण आणखी म्हणजे हे प्रकरणच घेणार आहोत आपण. याच्यामध्ये फुल डिटेल आपण अभ्यास करणार आहोत. कारण मी टीईटीचे प्रश्न बघितले, टीईटीचे प्रश्न खूप खोलात जाऊन विचारत आहेत, लक्षात का. त्याच्यामुळे आपण हे पण व्यवस्थित खोलात जाऊनच अभ्यास करणार आहोत. तर सगळ्यात पहिले येते किंगडम प्लांट, किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा मध्ये काय, या जगात सर्व प्रोकॅरिटिक जीव येतात, म्हणजे ज्यांच्या पेशी प्रोकॅरिटिक सेल असतात, प्रोकॅरिटिक सेल पासून बनलेले असतात, सगळे जीव याच्यामध्ये येतात. ओके. आणि सर्व प्रकारचे जीवाणू, ऑल टाईप बॅक्टेरिया या जगामध्ये येतात. कोणते कोणते बॅक्टेरिया, साधे बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया आणि आर्किबॅक्टेरिया. लक्षात का प्रश्न विचारण, बॅक्टेरिया किंवा सायनोबॅक्टेरिया किंवा आर्किबॅक्टेरिया कोणत्या किंगडम मध्ये जातात तर किंगडम मोनेरा. ओके. तुमचं उत्तर समजलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा मध्ये काय, जलीय पाण्यात राहणारे युकॅरियोटिक केंद्रक असलेले. लक्षात का, युकॅरियोटिक म्हणजे आधुनिक पेशी असणारे. ओके. आणि त्याच्यातही कोणते खास करून तर पाण्यात राहणारे. आणि कोणती पेशी, एकाच पेशीपासून बनणारे. त्याच्यातही कशात राहणारे तर पाण्यात राहणारे. आणि कसे तर युकॅरियोटिक. लक्षात आलं का, युकॅरियोटिक सेल. उदाहरण आहे याचं आलं अमिबा, प्लाझ्मोडियम, पॅरामेशियम आणि युग्लिना. लक्षात ठेवायचं, हे सिंपल उदाहरण लक्षात ठेवायचं. याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारते की हा कोणत्या किंगडम मध्ये येते, अमिबा, प्लाझ्मोडियम, पॅरामेशियम आणि युग्लिना कशात जाते, किंगडम प्रोटिस्टा मध्ये जाते. पण जर युग्लिनाचा विचार केला तर युग्लिना बघा काय आहे, वनस्पती आणि प्राणी यांच्यामधील दुवा आहे, लिंक आहे. युग्लिना वनस्पती आणि प्राणी यांच्यामधील काय आहे, दुवा आहे. वनस्पती आणि प्राणी यांच्यामधील दुवा आहे. त्याच्यानंतर आहे किंगडम प्लांट. किंगडम प्लांट माहित आहे, या जगात प्रामुख्याने हिरव्या रंगाचे बहुपेशीय प्रकाश संश्लेषण करणारे, हिरव्या रंगाचे बहुपेशीय. आता वनस्पतीचं शरीर आता अनेक पेशीपासून बनलेलं आहेत आपल्याला माहित आहे. बरं कोणती पेशी असणार तर युकॅरियोटिक सेल असणार त्याच्यामध्ये. म्हणजे युकॅरियोटिक सेल हिरव्या रंगाचे प्रकाश संश्लेषण करणारे. आपल्याला माहित आहे वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करते. कसं करते तर प्रकाश संश्लेषण करते, बरोबर. आणि हे जीव समाविष्ट होतात मग कोणत्या कोणत्या वनस्पती तर जमिनीवर राहणाऱ्या, तसेच पाण्यात राहणाऱ्या, बीजधारी म्हणजे ज्यांना बिया येतात असे, लक्षात आलं का, अबीजधारी ज्यांना बिया येत नाही असे, अशा सगळ्याच प्रकारच्या वनस्पतीचा अभ्यास आपण कशामध्ये करतो, किंगडम प्लांट मध्ये करतो. त्याच्यानंतर मग काय आलं तर किंगडम ॲनिमल, बरोबर. आता किंगडम ॲनिमल मध्ये पण आलो तर याच्यातही काय बघणार आहे, सर्वव्यापी सर्वत्र आढळणारे युकॅरियोटिक केंद्र असणारे बहुपेशीय प्राणी. सर्वच कोणते, सर्वव्यापी सर्वत्र आढळणारे, सर्वव्यापी म्हणजे सर्वत्र आढळणारे. कसे तर बहुपेशीय, ज्यांच्या शरीर कसं बनलंय, अनेक पेशीपासून बनलेलं आहे. आणि काय युकॅरियोटिक पेशी असणारे, जे युकॅरियोटिक म्हणजे ज्याचा केंद्रक आहे असे उदाहरणार्थ हायड्रा, जेलीफिश, स्टारफिश, लक्षात आलं का, सरीसृप म्हणजे सरपटणारे पक्षी, तसेच सस्तन प्राणी, या सगळे जेवढे हे काही ॲनिमल आहेत ते ॲनिमल किंगडम मध्ये जातात. आणि त्याच्यानंतर मग आहे आपला किंगडम फंगी. किंगडम फंगी आहे, हे आहे विषमपोषी फंगी. कोणते आहे, याला म्हणतात हेट्रोट्रॉपिक असतात. हे पोषणासाठी कुणावर अवलंबून असतात, सडलेल्या व कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर अवलंबून असतात. पोषणासाठी फंगी कशावर अवलंबून असते, सडलेल्या व कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर अवलंबून असते आणि असतात. त्यामुळे त्यांना मृतोपजीवी, लक्षात आलं का, यांना काय म्हणलं ते मृतोपजीवी असं पण म्हणलं जाते. जे मशरूम खातो ना आपण ते मृतोपजीवी आहे, लक्षात का. मग याच्यामध्ये काय काय ते आपण खाणारं मशरूम, यीस्ट, पेनिसिलियम हे या जगाचे सदस्य आहेत. तर हे सगळंच्या सगळं तुम्हाला काय करावं लागेल, पाठच करावं लागेल मित्रांनो, याला पर्याय नाही. आणि हा झाला आपल्या बायोलॉजीचा बेस. याच्या पुढे आपण उद्याचं लेक्चर आहे, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघू की कशा पद्धतीनं प्राण्यांचं नाव ठरवलं जाते. लक्षात आलं का, म्हणजे आपण नॉमनक्लेचर उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. आपण बघा नॉमनक्लेचर हा जो पार्ट राहिला ना आपला, जो मी तुम्हाला सांगितला नॉमनक्लेचरचा, हा वाला पार्ट. अरे गेला, हा जो काय आपला द्विनाम पद्धतीचे आहे ना, याच्याबद्दलची माहिती आता आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याला अगदी व्यवस्थित घेऊ. ओके.
ठीक आहे, समजलं? चला, धन्यवाद.